विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. या सत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी या अंतर्गत स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करीत आहोत. विषय गणित आणि वर्ग 8वी साठी. तर विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची माहिती घेतली होती. म्हणजेच वर्तुळासंबंधीची जे वर्तुळाचे गुणधर्म आहेत, प्रॉपर्टीज ऑफ सर्कल, याविषयी माहिती घेतली होती. आणि त्या माहितीच्या आधारे आपण आजपासून हे एक्झरसाइज सोडवणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 15.1 ही एक्झरसाइज सोडवणार आहोत. तरी तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या आणि याचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले घवघवीत यश मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा ही होणारच आहे कधी ना कधी. ही जी आजची कोरोना प्रादुर्भावाची जी समस्या आहे ती कालांतराने दूर होणारच आहे. त्यासाठी आपण आपल्या तयारीत राहणे आवश्यक आहे. आणि आपण ही जी संधी आपल्याला मिळालेली आहे घरी राहण्याची, या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन आपण अभ्यासाला लागूया आणि ही जी मालिका आहे याचं सोनं करून घेऊया. तर हे एक्झरसाइज नंबर 15.1 आहे. याच्यामध्ये हे सुरुवातीचे 4 गणित आज आपण घेणार आहोत. ते तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या आणि याचा जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून तुम्हाला हे योग्य प्रकारे सोडवता आली पाहिजे. तर आपण मागील काही दिवसापासून या स्पर्धा परीक्षेच्या अंतर्गत काही व्हिडिओ प्रदर्शित केलेले होते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. ते तुम्ही पाहिलेले असतीलच. नसतील पाहिले तरी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो, ते बघा तुम्ही. आणि हे जे उदाहरणं आहेत हे व्यवस्थित लक्ष देऊन सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे जे वेळ मिळालेला आहे या वेळेचा सदुपयोग करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला गणित या विषयाचा सराव करावायचा आहे, जेणेकरून हा विषय आपल्याला अगदी सोपा गेला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात गणित 2 म्हणजेच भूमिती, या भूमिती विषयाचे बरेच विद्यार्थ्यांना जी भीती आहे ती भीती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घालवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमची. तरी लक्ष द्या काळजीपूर्वक. बघा, पहिला प्रश्न काय आहे. इन द फिगर मेजर अँगल SPQ इक्वल टू काढायचा आहे आणि ऑप्शन दिलेला आहे 70, 60, 50 आणि 40. आणि एक फिगर आहे, डायग्राम आहे. या आकृतीमध्ये आपल्याला मापकोन SPQ काढायचा आहे. तर या आकृतीमध्ये आपल्याला दिलेला आहे एक सर्कल आणि या सर्कलमध्ये 2 ट्रायंगल आहेत. आणि SPQ हा एक ट्रायंगल आहे आणि RPQ हा दुसरा ट्रायंगल आहे. RPQ या ट्रायंगलमध्ये कोण Rचं माप दिलेलं आहे आपल्याला 40 अंश, आणि त्या मापावरून आपल्याला SPQ हा कोण काढायला सांगितलेला आहे. तर बघा काळजीपूर्वक या मी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये लक्ष द्या आणि तुम्हाला काही समस्या असतील तर कमेंट्समध्ये लिहा. विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं वर्तुळाचे गुणधर्म, म्हणजेच प्रॉपर्टीज ऑफ सर्कल, आणि त्या अंतर्गत येणारे काही थेरम म्हणा किंवा नियम आपण पाहिलेले होते. तर आजच्या या सत्रापासून आपण एक्झरसाइज घेऊया, म्हणजेच काही महत्त्वाची उदाहरणे पाहूया. त्यामधील या ठिकाणी पहिलं उदाहरण घेत आहोत. इन फिगर मेजर अँगल SPQ बरोबर किती. या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आपल्याला. या आकृतीच्या निरीक्षणावरून आपल्याला काढायचं आहे SPQ चे माप. कोण SPQ चे माप. SPQ कुठं आहे बघा. SPQ या कोणाचं माप काढायचं आहे, म्हणजे या कोणाचं माप काढायचं आहे. आलं लक्षात. तर आपल्याला या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे. इन फिगर PRQ चे माप दिलेले आहे. PRQ चे माप किती आहे. इन फिगर म्हणजेच आकृतीमध्ये इन फिगर मेजर अँगल PRQ इज इक्वल टू 40 डिग्री, 40 अंश आहे विद्यार्थी मित्रांनो. तर PRQचं माप
40 अंश आहे आणि आपल्याला माहित आहे की त्रिकोणाचे तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून या दोन कोणांच्या मापांची बेरीज काय होईल, म्हणजे या दोन कोणांच्या माप किती असले पाहिजे, 140 असले पाहिजे. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल, इन ट्रायंगल किंवा ट्रायंगल PRQ angle P, angle R and angle Q is equal to 180 डिग्री. आणि आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी, R चं माप दिलेलं आहे, अँगल P प्लस अँगल Q, कोण Q अधिक कोण P हे दिलेलं नाही आपल्याला, आणि अँगल Q दिलेला, R दिलेला आहे. हा किती आहे, 40 अंश आहे. हे 40 लिहू आपण या ठिकाणी, आणि याच्याबरोबर 180 आहे. म्हणून काय होईल मग, या दोन कोणांची मापक आपल्याला काढायची आहेत, तर ते किती होतील मग, अँगल P अधिक अँगल Q बरोबर 180 वजा 40 म्हणजेच 140 होईल. या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती होईल, 140 होईल विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आता हे झालं त्रिकोण PRQ च्या बाबतीत. तर आपल्याला काढायचं आहे PR या कोणाच्या बाबतीत, या त्रिकोणाच्या बाबतीत, SPQ च्या बाबतीत. इन ट्रायंगल SPQ मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, साइड SP कॉन्ग्रुएंट साइड SQ. SP आणि SQ हे सारख्या बाजू दिलेल्या आहेत, म्हणून काय होईल, त्यांच्या समोरील कोण सुद्धा सारखे असतील. म्हणजेच SP च्या समोरचा कोण कोणता आहे, Q आहे, आणि SQ च्या समोरचा कोण कोणता आहे, P आहे. या दोन कोणांची मापे सुद्धा कशी येतील, मग सारखे येतील. म्हणून देअरफॉर अँगल P कॉन्ग्रुएंट अँगल Q. आणि या PRQ चा आपण विचार केला तर या दोन कोणांचे माप किती दिलेले आहेत आपल्याला, दिलेले 140 अंश. 140 हे धरले समजा आपण. आता 140 मध्ये दोन कोणांच्या मापांची बेरीज 140 आहे. तर हा तिसरा कोण कितीचा असला पाहिजे मग, 140. आणि आता हा जो कोण आहे तो अंतर्लिखित कोण आहे, इन्स्क्राइब्ड अँगल आहे. हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल आहेत. म्हणून या ठिकाणी आपल्याला SPQ चं माप किती होईल, 70 अंश होईल, कारण दोघांच्या मापांची बेरीज किती आहे, 140 आहे. अँगल P इक्वल टू अँगल Q इक्वल टू 70 डिग्री. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे ऑप्शन येईल 1 नंबर याचं उत्तर. म्हणजेच मापकोन SPQ बरोबर 70 अंश. तर हे झालं पहिलं गणित. दुसरं काय आहे, दुसरा आहे, इन adjoining figure segment AB is diameter in the adjoining figure
joining figure, segment AB is the diameter, length AC equal to 12 centimeter, length BC equal to 5 centimeter, find the radius of the circle, आपल्याला सर्कलचं रेडियस काढायचं आहे. या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे काय, बाजू दिलेल्या आहेत 2, AC आणि BC. हे बघा, आपण या ठिकाणी एक सर्कल काढूया. अशा प्रकारे एक सर्कल काढायचं आपल्याला. आणि या सर्कलमध्ये AB हे डायमीटर काढायचे. सेगमेंट AB इज द डायमीटर. AB हा व्यास आहे. आणि हा C बिंदू आहे या ठिकाणी वर्तुळावर, तो A ला आणि C ला जोडून घ्यायचा अशा प्रकारे. तर या ठिकाणी हा ट्रायंगल तयार झाला ACB. तर या ACB ट्रायंगल मध्ये आपल्याला AC आहे 12 आणि BC आहे 5. आपल्याला काढायचं आहे रेडियस. तर मग काय करू विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण काय झालं, आता हा ट्रायंगल जो आहे, इन ट्रायंगल ACB, मेजर अँगल ACB इक्वल टू 90 डिग्री. therefore by Pythagoras काय होईल मग, AB स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. कारण तुम्हाला माहित आहे की हा जो कोन आहे ACB हा व्यासाने अंतरित केलेला कोन आहे. म्हणजेच काय म्हणू आपण त्याला, सबटेंडेड बाय सेमी सर्कल अँगल. कोणता, ACB. आणि म्हणून तो कितीचा असला पाहिजे, 90 डिग्रीचा असला पाहिजे. आणि हा 90 डिग्रीचा असला म्हणजे या ठिकाणी आपण पायथागोरसचा प्रमेय लावू शकतो. म्हणून इन बाय पायथागोरस AB स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता काय करू आपण, या ठिकाणी या दोन यांची मापे टाकू. AB स्क्वेअर इक्वल टू AC किती आहे, 12 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. हे काय मग 144 प्लस 25 इक्वल टू काय मग 169. therefore AB स्क्वेअर इक्वल टू 169. therefore AB इक्वल टू, दोन्ही बाजूचे वर्ग काढू. AB इक्वल टू काय होईल मग, AB स्क्वेअर इक्वल टू 13 स्क्वेअर. आणि म्हणून therefore AB इक्वल टू 30. स्क्वेअर स्क्वेअर काढून टाकले आपण याच्यातले काढले तर काय मग, हे स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल होती. राहील काय, AB बरोबर 13. परंतु आपल्याला काढायचं आहे रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस ऑफ द सर्कल काय येईल मग, रेडियस ऑफ द सर्कल इक्वल टू हाफ ऑफ डायमीटर.
डायमीटर, हाफ ऑफ डायमीटर, डायमीटरच्या निम्मे म्हणजेच काय मग 6.5. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे ऑप्शन दिलेले आहेत त्यामध्ये 6.5 आहे, तर त्याला आपल्याला राईट करायचं आहे. म्हणजेच अशा प्रकारे या ठिकाणी आपण त्रिज्या काढलेली आहे वर्तुळाची. रेडियस ऑफ द सर्कल इज इक्वल टू 6.5. तर हे झालं दुसरं गणित. त्याच्यानंतर आपण पाहूया तिसरं. तिसरं काय आहे? इन फिगर chord passes through the center O. Chord passes through the center O of the circle angle QPR. In figure, angle QPR is twice the angle QRP. QPR हा QRP चा डबल आहे म्हणते. What is the measure angle QPR? QPR चे माप किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक डायग्राम काढावी लागेल. डायग्राम काढूया आपण. तर अशी बघा, एक सर्कल काढूया. एक सर्कल काढलं आणि त्या सर्कलमध्ये एक कॉर्ड आहे. ती पासेस थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल. ती वर्तुळाच्या केंद्रामधून जात आहे. त्या कॉर्डचं नाव काय या ठिकाणी दिलेलं आहे का? कॉर्ड PR आहे. दिलेलं नाही, आपण लिहून टाका इथं. PR, कॉर्ड PR आहे आणि ती पासेस थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल O या केंद्रामधून जात आहे. आणि या ठिकाणी एक ट्रायंगल काढलेला आहे. QPR, पॉइंट Q इज ऑन द सर्कल. Q हा या वर्तुळावरती असणारा बिंदू आहे आणि तो आपण P आणि RC जोडला तर या ठिकाणी एक ट्रायंगल तयार झाला. तर आपल्याला काय सांगितलं या ठिकाणी? इन द फिगर, कॉर्ड PR passes through the center of the circle O of the circle and angle QPR is twice the angle QRP. QPR हा अँगल QRP च्या दुप्पट आहे. QRP च्या दुप्पट आहे. QRP
हा x आहे सपोज तर हा किती 2x येईल आहे की नाही, हा 2x येईल. आणि आपल्याला माहित आहे की हा Q जो अँगल आहे तो 90चाच असेल फिक्स, बिकॉज द अँगल PQR is subtended by the semicircle. Therefore, measure angle PQR equal to 90 degree. In figure असं आपण लिहू शकतो या ठिकाणी. In figure, angle PQR equal to 90 degree since subtended by semicircle. असं म्हणता येते आपल्याला, सबटेंडेड बाय सेमी सर्कल, म्हणून ते 90 अंशाचं आहे. तर आपल्याला माहित आहे की त्रिकोणाचे तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज असते किती 180 डिग्री. वी नो दॅट द summation of all angles of the triangles is equal to 180 degree. Therefore, angle P plus angle Q plus angle R is equal to 180 degree. आणि अँगल P किती आहे 2x आहे, Q 90 आहे आणि R आपण काय समजलो x इक्वल टू 180. Therefore 3x equal to 90. Therefore x equal to 30 and therefore 2x equal to 60. Therefore angle QRP is equal to 60 degree. अशा प्रकारे काय कोणतं सांगलं आपल्याला QPR angle QPR equal to 60 degree. तर त्या ऑप्शन मध्ये 60 ज्या ठिकाणी आहे त्याला आपण गोल करू शकतो. तर अशा प्रकारचं हे तिसरं गणित आहे जे आपण सोडलेलं आहे. त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 4, चौथं गणित काय आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. या ठिकाणी चौथं नंबरचं गणित आहे. व्हॉट इज द रेडियस ऑफ द सर्कल विच टचेस ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर. Square. What is the radius of a circle which touches all the side of a square. Side of a square. If the area of the square is 100 cm square, if the area of the square is 100 cm square, आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी, काय दिलं आहे आपल्याला दिलेलं काय आहे, एरिया ऑफ द स्क्वेअर दिलेला आहे 100 cm स्क्वेअर आणि काढायला काय सांगितलं व्हॉट इज द रेडियस ऑफ द सर्कल. आणि हे सर्कल कसं आहे, सर्कल विच टचेस ऑल साइड ऑफ स्क्वेअर. सर्कल हा स्क्वेअरच्या
सर्व बाजूंना छेदणार आहे, टच होणार आहे, स्पर्श करणार आहे. म्हणजेच कसं झालं ते आता या ठिकाणी आपण एक डायग्राम काढूया. एक सर्कल आहे सपोज, and the circle touches the all square of the all side of the square. याप्रमाणे असं आहे. अशा प्रकारे आकृती काढली आपण. तर हे जे सर्कल आहे हे या स्क्वेअरच्या सर्व बाजूंना टच करणार आहे. तर आपल्याला काढायचं आहे रेडियस, त्रिज्या काढायची आपल्याला. सपोज दिस इज डायमीटर, हे व्यास आहे समजा, तर याचे निम्मे काढायचे आपल्याला. तर काय या ठिकाणी दिलेलं काय आपल्याला एरिया ऑफ स्क्वेअर दिलेला आहे. एरिया ऑफ द स्क्वेअर इक्वल टू साइड स्क्वेअर, हे फॉर्म्युला आहे. साइड इंटू साइड, देअरफॉर साइड स्क्वेअर. तर काय काय दिलेलं आहे आपल्याला, हे 100 आहे, 100 दिलेलं आहे. सपोज दिस इज एक्स स्क्वेअर, देअरफॉर एक्स इंटू एक्स इक्वल टू 100. देअरफॉर एक्स इंटू एक्स इक्वल टू 10 इंटू 10. काय होईल, 10 इंटू 10 होईल. देअरफॉर एक्स इक्वल टू 10. बाजू किती मिळाली आपल्याला, 10 मिळाली. ही बाजू 10 आहे, ही बाजू 10 आहे, म्हणजे ही डायमीटर सुद्धा किती होईल मग 10. साइड इक्वल टू 10, देअरफॉर डायमीटर इक्वल टू 10. आणि डायमीटर 10 आहे, म्हणजेच रेडियस किती, रेडियस इक्वल टू हाफ इंटू डायमीटर. हाफ इंटू डायमीटर म्हणजेच काय मग, रेडियस इक्वल टू हाफ इंटू 10. हाफ इंटू 10 म्हणजेच 5. देअरफॉर रेडियस इक्वल टू 5 cm. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे गणित पाहिलेले आहेत 4. तर या चारही गणितांचा चांगल्या प्रकारे सराव करा आणि येणाऱ्या या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करा. तर या पुढचे गणित आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.